काही माणसाच्या हातात लोखंडी बेड्या, पायात साखळ्या आणि त्या माणसांना स्पेशल लष्करी विमानात बसून विमानतळावर उतरवतात। बरी माणसं कोणी गुन्हेगार नाही, तर वर्षानुवर्ष अमेरिकेत मेहनत करून स्वतःचं आयुष्य उभारणारे हे सर्वसामान्य भारतीय आहेत। आणि असं या आधी सुद्धा घडलेलं आहे। गेल्या 1.5 वर्षात अमेरिकेत खरोखर हे घडतंय आणि आता ही प्रक्रिया आणखीन मोठ्या प्रमाणावर होणार आहे। तब्बल 18,000हून अधिक भारतीयांना मायदेशी पाठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। शेकडो भारतीय सध्या तिथल्या डिटेन्शन सेंटरमध्ये दिवस ढकलताय आणि अमेरिकेत राहणाऱ्या लाखो भारतीय कुटुंबांमध्ये यामुळे प्रचंड अस्वस्थता पसरली। नेमकं हे सगळं का सुरू आहे, आतापर्यंत किती जणांना प्रत्यक्षात परत पाठवण्यात आलंय आणि याचे पुढे काय परिणाम होणार, हे सगळं सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। सर्वात आधी समजून घेऊया की अमेरिकेत नेमकी स्थिती काय आहे। तर गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकन सरकारने बेकायदेशीर स्थलांतराविरोधातील मोहीम अत्यंत आक्रमक केली आहे। अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यांमधील डिटेन्शन सेंटरमध्ये हजारो भारतीय नागरिक सध्या कायदेशीर कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत आणि 18,000चा आकडा हा त्या लोकांचा आहे ज्यांच्याकडे अमेरिकेत राहण्यासाठी वैध कागदपत्र नाहीत किंवा ज्यांनी चुकीच्या मार्गाने देशात प्रवेश केलाय। यामुळे आता केवळ बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांचंच नाही, तर संपूर्ण भारतीय समुदायाचं लक्ष अमेरिकन प्रशासनाच्या पुढच्या पावलावर खिळलंय। या सगळ्या मागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे ट्रम्प प्रशासनाचं बेकायदेशीर स्थलांतर पूर्णपणे रोखण्याचं धोरण। हे त्यांचं निवडणुकीतलं प्रमुख आश्वासन होतं आणि सत्तेत आल्यापासून त्यांनी थेट लष्करी विमानांमधून बेकायदेशीर स्थलांतरितांना मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली। अमेरिकन प्रशासनाच्या मते सीमा अधिक कडक करणं, इमिग्रेशन कायदे काटेकोरपणे राबवणं आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर काढणं हाच त्यांचा उद्देश आहे आणि यातून इतरांनाही बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत येण्यापासून थांबवायचं आहे, असं अमेरिकन यंत्रणांचं म्हणणं आहे। आता आकड्यांकडे पाहूया, कारण हे आकडे धक्कादायक आहेत। फेब्रुवारी 2025 मध्ये पहिल्यांदाच अमेरिकेने लष्करी विमानातून 104 भारतीयांना थेट अमृतसरमध्ये उतरवलं होतं आणि त्यावेळी अनेकांच्या हातापायात बेड्या असल्याचं समोर आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती। त्यानंतर टेक्सासमधील सान अँटोनियोवरून आणखीन एका लष्करी विमानाने 205हून अधिक भारतीयांना परत पाठवण्यात आलं। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण 2025 या वर्षात अमेरिकेने 3,500हून अधिक भारतीय नागरिकांना डिपोर्ट केलं आणि यंदाच्या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये जून पर्यंत सुमारे 1100 भारतीयांना परत पाठवण्यात आलं। याआधी नोव्हेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024 या काळात 500हून अधिक भारतीयांना व्यावसायिक आणि चार्टर्ड विमानांमधून मायदेशी पाठवण्यात आलं होतं। म्हणजे वर्षागणिक ही संख्या सातत्याने वाढत चालली आणि आता 18,000चा मोठा आकडा समोर आला। पण फक्त डिपोर्टेशन नाही, तर या आधी काळात सीमेवरचे पकडलेले गेलेले भारतीयही मोठ्या संख्येने आहेत। अमेरिकन सीमा सुरक्षा यंत्रणांच्या आकडेवारीनुसार एका भरात मेक्सिको आणि कॅनडा या दोन्ही सीमावरून सुमारे 90,000 भारतीयांना अटक करण्यात आली होती। म्हणजे सरासरी दर तासाला 10 भारतीय अमेरिकेत बेकायदेशीरपणे शिरण्याचा प्रयत्न करत होते आणि यातील निम्म्याहून अधिक लोक हे गुजरात मधले होते। ते आकडे बघितले तर ही समस्या किती मोठी आहे हे लक्षात येतं। अमेरिकेच्या या मोहिमेचा आणखीन एक चिंताजनक भाग म्हणजे डिटेन्शन सेंटर। रिपोर्ट होणाऱ्या स्थलांतरितांना ठेवण्यासाठी अमेरिकेतील एल पासो आणि कॅलिफोर्नियामध्ये मोठी गोदाम विकत घेण्यात आली आणि त्यांचं रूपांतर डिटेन्शन सेंटरमध्ये करण्यात आलं आहे। यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची बातमी आहे आणि या सेंटरमध्ये ठेवलेल्या लोकांसोबत गैरवर्तन होत असल्याच्याही तक्रारी समोर येत आहेत। आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अनेकांना स्वतःची बाजू मांडण्याची किंवा वकील नेमण्याची संधी दिली जात नाही, असंही सांगितलं जातंय। न्यूयॉर्क, टेक्सास, कॅलिफोर्निया आणि न्यू जर्सी सारख्या राज्यांमध्ये जिथे मोठ्या प्रमाणावर भारतीय राहतात, तिथे इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंट म्हणजेच ICEच्या टीम सातत्याने छापे टाकत आहे। आता खरा प्रश्न आहे की हे सगळं अचानक का घडलं। याची 3 मुख्य कारण समोर येतात। पहिलं कारण म्हणजे डंकी रूट। गेल्या काही वर्षात हा शब्द प्रचंड चर्चेत आला। पंजाब, हरियाणा आणि गुजरात सारख्या राज्यांमधून अनेक जण एजंटला लाखो रुपये देऊन मेक्सिको किंवा कॅनडाच्या सीमेवरून चालत बेकायदेशीरपणे अमेरिकेत शिरण्याचा प्रयत्न करतात आणि अमेरिकन सुरक्षा यंत्रणांसाठी हे राष्ट्रीय सुरक्षेचं मोठं आव्हान बनलंय। दुसरं कारण आहे अमेरिकेचं बदललं चाललेलं इमिग्रेशन धोरण। तिथल्या स्थानिक नागरिकांमध्ये रोजगार, सुरक्षा आणि संसाधनांवर पडणाऱ्या तणावामुळे बेकायदेशीर स्थलांतरांबद्दल तीव्र नाराजगी आहे आणि त्यामुळे सरकारने सीमांवर अत्यंत कडक धोरण राबवले। तिसरं कारण आहे व्हिसा ओव्हरस्टे।
अनेक जण टुरिस्ट बिझनेस किंवा स्टुडंट विजावर अमेरिकेत जातात आणि विजाची मुदत संपल्यानंतरही तिथेच राहतात. याला विजा ओव्हरस्टे म्हणतात. आणि अमेरिकन यंत्रणा आता अशा लोकांचा डेटा ट्रॅक करून त्यांना नोटीस पाठवते आणि इथेच खरा टर्निंग पॉइंट येतो. ही मोहीम आता फक्त बेकायदेशीर सीमा ओलांडण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर कायदेशीर मार्गाने गेलेल्या पण विजा नियमांचं उल्लंघन झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि कामगारांपर्यंत पोहोचली आहे. एक साधी चूक, एखादी अनधिकृत नोकरी किंवा वेळेत न भरलेला फॉर्म यामुळे कोणाचंही आयुष्य उलटपालट होऊ शकते. ही भीतीच सगळ्यात जास्त अस्वस्थ करणारी आहे. आता सध्याची परिस्थिती काय आहे ते पाहूया. ज्यांच्याकडे व्हॅलिड कागदपत्रे नाहीत अशा हजारो कुटुंबांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. अनेक जण कामावर जाण्यासही घाबरतायत, कारण कधी आयसीईची टीम छापा टाकू शकते. लहान मुलं असलेल्या ज्या कुटुंबात एक पालक अनडॉक्युमेंटेड आहे त्यांच्यासमोर कुटुंब विभक्त होण्याची भीती उभी राहिली. भारतीय विद्यार्थी वर्गातही यामुळे चिंतेचं वातावरण आहे, कारण थोडीशी चूक ही व्हिसा रद्द होण्यास कारणीभूत ठरू शकते. आर्थिक दृष्टीने पाहिलं तर टेक्नॉलॉजी क्षेत्र, लहान व्यवसाय आणि सेवा क्षेत्र या भागातील यात भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत अर्थव्यवस्थेला हातभार लावतो. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर हकालपट्टी झाल्यास त्याचे पडसाद तिथल्या अर्थव्यवस्थेवरही उमटू शकतात. आणि भारतातही अनेक कुटुंबीय अमेरिकेतून येणाऱ्या पैशांवर अवलंबून असल्याने या स्थलांतर रित्यांच्या परतीचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम इथेच जाणू शकतो. भारत सरकारने मात्र याबाबत नेहमी स्पष्ट भूमिका घेतली आहे. भारत कायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन देतो, पण बेकायदेशीर स्थलांतराचं समर्थन कधीच केलं जात नाही, असं परराष्ट्र मंत्रालयानं वेळोवेळी स्पष्ट केले. एखाद्या व्यक्तीला भारतीय नागरिक म्हणून परत घेण्याआधी भारत त्याची ओळख आणि नागरिकत्व नीट पडताळून पाहतो आणि पडताळणी पूर्ण झाल्यावरच पुढील प्रक्रिया राबवली जाते. दोन्ही देशांमध्ये यावर सातत्याने चर्चा सुरू असून कायदेशीर स्थलांतर सुलभ करतानाच बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यावर भर दिला जातोय, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून वारंवार सांगण्यात आले. थोडक्यात सांगायचं झालं तर अमेरिकेचे इमिग्रेशन धोरण दिवसेंदिवस अधिकाधिक कठोर होत चाललंय आणि त्याचा सर्वाधिक फटका बसतोय तो सामान्य भारतीय कुटुंबांना, ज्यांचं एक चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न आहे. आता पुढच्या काळात ही संख्या आणखीन वाढणार की यावर काही ठोस तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण तोवर अमेरिकेत राहणाऱ्या प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण आहे, हे मात्र नक्की. तुम्हाला अमेरिका सातत्याने करत असलेल्या या कारवाईबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबा आणि पाहत राहा फक्त कसं काय.